हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीएमसी मिरज याच्यामध्ये जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत, नक्की कोणत्या संस्थांमध्ये ही भरती होणार आहे, हे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एकूण पदे बघा 263 आहेत आणि त्यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहेत हे पण आपण पाहायचं आहे। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। तसेच नेट, सेट, टेट, टीईटी, अंगणवाडी, तसेच औषध निर्माण अधिकारी आणि लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो काही सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत। तसेच बघा, जे स्टुडंट्स जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी देखील ॲप जो आहे तो डिझाईन केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर जे आहेत पाहू शकता। म्हणजे एखादे लेक्चर जर तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यापातून पाहणं शक्य होत नसेल तर तुम्ही ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण अटेंड करू शकणार आहात। या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। पाहता, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीएमसी मिरज यामध्ये जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये या वेकन्सीज आहेत, तर गट ड ची यामध्ये पदं असणार आहेत। कोणती पदं असणार आहेत, कोणत्या संस्थांमध्ये या वेकन्सी आलेल्या आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। तर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज याच्यामध्ये एकूण जी भरावयाची पदं आहेत ती 47 म्हणजे 47 आहेत। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज याच्यामध्ये 80 पदं आहेत। तसेच वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली याच्यामध्ये 128 पदं आहेत आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव याच्यामध्ये 8 पदं आहेत। अशी एकूण 263 पदांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे। आणि बघूयात की फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे की नाही। बघा, याच्यामध्ये आता आपण बघूयात की कोणत्या संस्थेमध्ये कोणती कोणती पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यासाठी जी काही वेतन श्रेणी आहे ती किती असणार आहे। ठीक आहे, तर बघा, यामध्ये पहिलं पद जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यामध्ये एकूण 47 पदं आहेत। त्याच्यामधलं पहिलं पद जे आहे ते शिपाई आहे। त्याच्यानंतर शवविच्छेदन कक्ष परिचर आहे, प्रयोगशाळा परिचर याचं पण पद आहे, प्रयोगशाळा सेवक आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे। तर बघा, याच्यामध्ये शिपाई याच्यासाठी 6 पदं रिक्त आहेत आणि त्यांच्यासाठी जी वेतन श्रेणी जी आहे ती 15,000 ते 47,600 S1 च्या अकॉर्डिंगली ही वेतन श्रेणी असणार आहे। पुढे शवविच्छेदन कक्ष परिचर जे आहेत त्यांना पण S1 च्या अकॉर्डिंगलीच वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात येणार आहे। 15,000 ते 47,600 ऑलमोस्ट सर्वांनाच या हे जे काही शासकीय महाविद्यालय मिरज जे आहे याच्यामध्ये ज्या काही पदं रिक्त आहेत त्या सर्वच पदांसाठी हीच वेतन श्रेणी आहे S1 म्हणजे 15,000 ते 47,600 या दरम्यानचं वेतन जे आहे तुम्हाला मिळणार आहे। आणि आता आपण बघूयात पदं कोणती कोणती आहेत। तर प्रयोगशाळा परिचरची 5 पदं आहेत, प्रयोगशाळा सेवक यांच्यासाठी 2 पदं रिक्त आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी 3 पदं रिक्त आहेत, वसतिगृह सेवक आहेत त्यांच्यासाठी 11 पदं रिक्त आहेत आणि सुरक्षा रक्षक यांची 7 पदं आहेत। परिचर जे आहेत अंधार खोली परिचर यांची 3 पदं आहेत, एकूण 47 पदं आहेत। तर या सर्वांसाठी वेतन श्रेणी सेमच असणार आहे S1 च्या अकॉर्डिंगली 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी असणार आहे। पुढे दुसरी संस्था जी आहे ती आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज याच्यामध्ये पण मला वाटतं एकूण फक्त 80 पदं आहेत। तर त्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत बघूयात आपण आणि या सर्वांना पण सेमच वेतन श्रेणी आहे S1। सर्व जी पदं आहेत त्यांना S1 च्या अकॉर्डिंगलीच वेतन जे आहे ते मिळणार आहे। S1 ही वेतन श्रेणी आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली 15,000 ते 47,600 एवढं वेतन जे आहे तुमचं जर सिलेक्शन झालं, तुम्ही एक्झाम जर क्लिअर केली तर तुम्हाला ही वेतन श्रेणी जी आहे ती मिळणार आहे। आता आपण बघूया याच्यामध्ये पदं कोणती कोणती आहेत। तर सेम आहे, शिपाई आहे, याची 5 पदं आहेत, कक्ष सेवक किंवा रुग्णसेवक यांची एकूण 14 पदं आहेत, औषध वितरक सेवक जे आहेत त्यांची 6 पदं आहेत, बाह्य रुग्णसेवक यांची 3 पदं आहेत, अपघात विभाग सेवक यांची 8 पदं आहेत, क्ष किरण परिचर यांची 1 आहेत, रुग्णपट वाहक यांची 3 आहेत, सहाय्यक स्वयंपाकी यांचं 1 आहे, पहारेकरी यांचे 6 आहेत, बाकी प्रयोगशाळा परिचर 16 आहेत। त्यानंतर अशी एकूण 80 पदं आहेत। ठीक आहे, पुढची जी संस्था आहे ती वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आहे। यांची पाहूयात आपण रिक्त पदं किती आहेत।
तर 128 पदं जी आहेत ती रिक्त आहेत. ऑलमोस्ट सेमच पोस्ट आहेत आणि वेतन श्रेणी पण सिमिलरच आहे. S1च्या अकॉर्डिंगली 15,000 ते 47,600 ही वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात येणार आहे सर्व पदांसाठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा कक्षसेवक, पहारेकरी, शिपाई ही पदं आहेत. कक्षसेवक यांची 51 पदं रिक्त आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, अभ्यास करत असाल तर कक्षसेवक यांची ही जी काही वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली जे आहे यांची या संस्थेमध्ये रिक्त पदं जास्त प्रमाणात आहेत. पहा कक्षसेवक यांच्यासाठी 51 पदं रिक्त आहेत. पहारेकर यांची 13 आहेत. शिपाई याची 10 पदं रिक्त आहेत. किरण सेवक जे आहेत त्यांची 6 पदं रिक्त आहेत. त्यानंतर पहा बाह्य रुग्ण सेवक जे आहेत त्यांची 3 पदं रिक्त आहेत. क्रिया सहाय्यक यांची 4 पदं रिक्त आहेत. त्यानंतर बघा व्रणोपचार ज्यांचे आहेत 4 पदं आहेत. प्रयोगशाळा सेवक यांची 2 पदं आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने 128 पदांसाठी वेकन्सी आहे. आणि त्यानंतर पुढची जी संस्था आहे ती आहे आरोग्य शिक्षण पथक तासगाव. यांच्यामध्ये पण तुमची जी वेतन श्रेणी आहे सिमिलरच असणार आहे. S1च्या अकॉर्डिंगली 15,500 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे. यांची 8 पदं आहेत. म्हणजे टोटल जी आहेत एकूण सर्व संस्थांमधली मिळून 263 पदांसाठी वेकन्सी आलेली आहे. गट ड ची वेकन्सी आहे. ठीक आहे, प्रयोगशाळा परिचार असेल, शिपाई असेल, ही सगळी पदं याच्यामध्ये आहेत. दंतपरिचारक बघा ही जी चौथी संस्था आहे तासगावची आरोग्य शिक्षण पथक, याच्यामध्ये शिपाई यांची 1 पद आहेत आणि कक्ष सेविका यांची 2 आहेत. स्वच्छता सेवक 3 आहेत आणि दंतपरिचार यांची 1 पद आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 8 पदं आहेत. तर लक्षात आलं असेल तुमच्या की 4 संस्था आहेत आणि त्यांची सगळ्यांची मिळून 263 गट ड मधील ही पदं आहेत. आणि या सर्व पदांसाठी S1च्या अकॉर्डिंगली 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि बघा तुमची एक्झाम जी आहे IBPS द्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी मग परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. किंवा तुमची वयोमर्यादा काय रिक्वायर्ड आहे जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, तुम्हाला अभ्यासक्रम कोणता फॉलो करायचा आहे जर तुम्ही एक्झाम देणार आहात तर, आणि बाकी तुमचं एज क्रायटेरिया लिमिट काय आहे तर ओपन साठी 18 ते बघा 18 कमीत कमी आहे, 43 जास्तीत जास्त 18 ते 38 आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि 43 जे आहे इतर मागासवर्गांसाठी दिलेलं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 आणि 18 ते 43 हे इतर मागासवर्ग यांच्यासाठी दिलेला एज क्रायटेरिया आहे. हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ता बघूयात की तुमची फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस सुरू झालेली आहे कधीपासून सुरू झालेली आहे, कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकणार आहे. ठीक आहे, एजचा क्रायटेरिया एकदा बघून घ्या. सर्व पदांसाठी 18 ते 38 वर्ष हा एजचा क्रायटेरिया आहे आणि 18 ते 43 वर्ष जो आहे बाकी अनाथ, दुर्बल घटक आणि इतर मागासवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 एवढा एज क्रायटेरिया दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा जाहिरात प्रसिद्ध जी झालेली आहे ती 22 ऑगस्टला झालेली आहे. तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो 14 सप्टेंबर आहे. म्हणजे 14 सप्टेंबर पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते फिलअप करू शकणार आहात. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 4/10 म्हणजे 4 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे फिलअप करायचा आहे. 14 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे. आणि बघा तुमचं ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम जी आहे ती होणार आहे, कंडक्ट होणार आहे. IBPS मार्फतच एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे जी काही तुमची फॉर्म फी आहे ती फिलअप करण्याचा पण लास्ट डेट जो आहे तो 4 ऑक्टोबरच असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षेसाठी जे ऑनलाईन प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जर चेक करायचा आहे किंवा ही जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती चेक करायची असेल तर वेबसाईट त्यांनी दिलेली आहे www.gmcmiras.edu.in अशी वेबसाईट आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे डिटेल पाहू शकणार आहात. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे. 14 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या कालावधीत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय. तुमची वेतन श्रेणी काय असणार आहे, कोणती पदं आहेत आणि टोटल 263 पद आहेत हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या पदासाठी काय तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया लागणार आहे, तसेच तुमचं एज किती लागणार आहे फॉर्म जर तुम्हाला फिलअप
करायचा असेल तर, आणि परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, त्यासाठी तुम्हाला एक्झाम प्रत्येक पोस्ट वाईज काय सिलेबस असणार आहे हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लक्षात घ्या, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जीएमसी मिरज याच्यामध्ये जी काही वेकन्सी आलेली आहे, कोणत्या पदांसाठी आलेली आहे, कोणत्या संस्थेमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत, हे सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. फॉर्म फिलिंगची डेट पण तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, आणि त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये या सगळ्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये नेट, सेट, टेट तसेच गट ड ची काही पदं आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षक असेल आणि पोलीस भरती याच्यासाठी पण नवीन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, एएनएम, जेएनएम या सर्वांसाठी नवीन बॅच ज्या आहेत त्या नव्याने सुरू झालेल्या आहेत. तुमचा जो सिलेबस आहे तो बेसिक पासून त्या बॅचेसमध्ये कव्हर केला जाणार आहे. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तसेच बघा, जर तुमचे काही डाऊट्स असतील ते पण रिझॉल्व्ह केले जातात बॅचेसच्या स्टुडंट्सचे. आणि तरीही तुम्हाला जर बॅचमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा स्टील तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती. पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.